हे अत्यंत भयंकर आहे। हा केवळ एका माणसाच्या देहावर झालेला आघात नाही, तर त्याच्या आत्म्यावर झालेला आघात आहे। हे मी कोणत्याही परिस्थितीत थांबवलंच पाहिजे। पण यावेळी हे कार्य इथे बसून होणार नाही। उषालाही स्वतःच्या अंतर्मनातून उभं राहावं लागेल। वर्षानुवर्ष तिच्या मनात साचलेला न्यूनगंड, तिची भीती, तिचंच बळ हिरावून घेते। जोपर्यंत ती स्वतः लढण्याचा निर्धार करत नाही, तोपर्यंत मीही तिला पूर्ण मुक्त करू शकणार नाही। मला तिच्या मनाशी एकरूप व्हावं लागेल, तिच्या अंतर्मनातील शक्ती जागृत करावी लागेल आणि तिला स्वतःसाठी उभं राहण्याचं सामर्थ्य द्यावं लागेल। मराठी कलाविश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्का रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा।